ज्या पद्धतीने आतापर्यंत अनेकांच्या लाईफमध्ये काही ना काही अडचणी आल्या, खूप संघर्षांना सामोरं जावं लागलं, तर प्रत्येक राशीच्या लोकांना किंवा त्या व्यक्तींना जाणून घ्यायची इच्छा असते की हे राशी परिवर्तन जे गुरुचं होणार आहे ते माझ्यासाठी नेमकं काय घेऊन येणार आहे. तर आपण राशीकडे वळतोय. तर प्रत्येक राशीसाठी हे जे परिवर्तन होणार आहे गुरुचं, जे 2 जून पासून 31 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे, तर ते कोणत्या राशीला कसं असेल आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल अगदी घरच्या घरी, तर ते तुम्ही सांगू शकता. खूपच छान. गुरुदेव जे आपल्याला शिकवतात ना, ते प्रेमाने शिकवतात. बरं. म्हणजे घरातील आपले आजोबा वडील ज्या प्रेमाने शिकवतील त्या प्रेमाने गुरुदेव आपल्याला शिकवतात. म्हणजे जे तुम्ही म्हणालात की शनिदेव तावून सुलाखून बाहेर काढतात, पण गुरुदेव तसं नाही. आपलाच मूल आहे या पद्धतीने गुरुदेव आपल्याला शिकवतात. ते 29 मार्च 2025 पासून अतिचार गतीत होते. ओके. ते अतिचार गतीत गेले कशासाठी, तर त्यांना मानवी आयुष्याला समृद्ध करायचं आहे. सगळ्यांच्या आयुष्यात सुख यावं असं त्यांना वाटतं. इतर ग्रहांची जी विपरीत स्थिती आहे त्या स्थितीला सांभाळण्यासाठी गुरुदेव अतिचार गतीत गेले. ओके. आता त्यांना कर्क राशीत गेल्यामुळे खूप बळ प्राप्त होईल. मग मेष राशीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मेष राशीला गुरुदेव भाग्येश आणि व्ययेश आहे. म्हणजे मेष राशीसाठी भाग्य समृद्ध करणारा ग्रह गुरु केव्हा, जर तुम्ही व्ययस्थानाच्या म्हणजे जबाबदारीचे कार्य पूर्ण केले तर. बरं. आता गुरुदेव जातील तुमच्या चतुर्थ स्थानात. मेष राशीला 7.5 सुरू आहे. मेषेच्या व्ययात शनिदेव विराजमान आहे. मग चतुर्थ स्थानात असलेल्या गुरुदेवांची नवम दृष्टी जाईल शनिदेवांवर. म्हणजे 7.5चा जो दुष्प्रभाव मेष रास सातत्याने मेष राशीला होतोच, बरोबर, त्याच्यात एकदम बदल घडून येईल. शनिदेवांचा दुष्प्रभाव कमी होईल. मग मेष जातक मंगळ त्यांचा स्वामी आहे. स्वतः धडाडी येतील, अग्रेसिव्ह होतील, कार्य करून टाकतील. म्हणजे हा एक वेगळा प्रभाव झाला. याशिवाय गुरुदेव ज्या स्थानात बसतात त्या स्थानाची वृद्धी करतात. बरं. मेष राशीसाठी गुरुदेव चतुर्थ स्थानात जातील, जे वास्तू, वाहन, मातृसुख या सगळ्या गोष्टींचं स्थान आहे. वास्तुयोग निर्माण होतील. तुमच्या असलेल्या वास्तूत नूतनीकरण होईल. वाहनाचे योग निर्माण होईल. आईसोबत सुसंवाद वाढेल. आईचं प्रेम प्राप्त होईल. या गोष्टींमध्ये वृद्धी होईल. आणि त्याशिवाय गुरुदेवांची ज्या 3 स्थानांवर दृष्टी जाणार आहे त्याचा प्रभाव मिळेल. ती दृष्टी जाईल अष्टम स्थान, दशम स्थान आणि व्ययस्थान. गुरुदेव एका वेळी तुमच्या कुंडलीची 40% पत्रिका कव्हरअप करून टाकतात. बरं. जेव्हा ते सकारात्मक होतात तर तुमची कुंडली 40% सकारात्मक होऊन जाते. बरं. मग आता अष्टम स्थानावर जेव्हा दृष्टी जाईल ते यापूर्वी जे अडथळे चालू होते, अडचणी, संघर्ष, त्याच्यात कमतरता येईल. बरं. प्रॉपर्टीतून धनलाभ होण्याचे योग निर्माण होतील. तुमचे कर्म योग्य दिशेने जातील. कर्म करणं म्हणजे मेहनत करणं सगळेच करतात. अनेक वेळा आतापर्यंत कर्माची दिशा चुकत होती. त्याला कारण काय होतं की राहूची दृष्टी होती गुरुवर. राहू भ्रमाचा कारक आहे. निर्णय चुकवण्याचं महत्वाचं कार्य तो करत होता. अच्छा. त्यामुळे ते निर्णय चुकत होते. आता काय होईल ना, आता गुरुची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर आणि शनिवर, त्यामुळे तुमचे निर्णय योग्य होतील मेष जातकांचे. म्हणजे मेष जातकांनी मागील काळात तुमचे जे काही निर्णय चुकले, ज्याचा त्रास तुम्ही सहन केला, त्यात आज मोठा बदल घडून येईल. हे 4 महिने तुमचे आहेत, त्याचा जास्तीत जास्त वापर करा. व्ययस्थानावर दृष्टी जाईल. मागील काळात जर तुमचं सातत्याने हॉस्पिटलचा खर्च सुरू असेल तर त्याच्यात कमतरता येईल. अच्छा. तुम्ही योग्य कारणांनी शिक्षणावर, योग्य प्रवासावर खर्च कराल आणि ते तुम्हाला लाभदायक ठरेल. थोडक्यात सांगायचं ना तर गुरुदेवांच्या या गोचरमुळे मेष राशीला 120 दिवस खूप चांगले प्राप्त होणार आहे. त्या दिवसांचा जास्तीत जास्त उपयोग मेष राशीने करावं आणि छान आयुष्य समृद्ध करून घ्यावं. नक्कीच. पण तुम्ही आता जसं सांगितलं की 40% सकारात्मक असते, पण 100% सकारात्मक करायचं असेल तर मेष राशीसाठी तुम्ही काय उपाययोजना सांगाल ज्या घरच्या घरी करता येईल? खूपच छान. म्हणजे याच्यातनं एक तुमची अजून भावना दिसली की आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यात जास्तीत जास्त सकारात्मकता निर्माण व्हावी.
आणि ही तुमची भावना खरंच खूप महत्त्वाची आहे. कसं असताना उपाय करताना खूप मोठे केले पाहिजे असं नाही, छोटे छोटे उपायसुद्धा आपण करू शकतो. मेष जातकांनी या काळात हळदीचे घासून घ्यायची छान, त्याचं गंध लावायचा कपाळाला, गळ्याला आणि बेंबीला, 3 ठिकाणी. म्हणजे अगोदर बेंबीला लावतात, मग गळ्याला, मग कपाळाला. हळदीचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि हळदीच्या या प्रभावाने त्यांना अगदी सकारात्मकता मिळेल. तर मेष जातकांनी हे करावं. पिवळ्या वस्तूंचा वापर वाढवावा, घरात शांतता राहील, प्रेम नांदेल हे बघावं. त्यामुळे छान त्यांना त्याचा सकारात्मक प्रभाव प्राप्त होईल. नक्कीच. त्यानंतर आहे वृषभ रास. तर वृषभ राशीसाठी हे गुरुचं परिवर्तन कशा पद्धतीचं असणार आहे आणि कोणते सकारात्मक बदल त्यांच्या लाईफमध्ये घडू शकतात? बरं, वृषभ राशीसाठी आत्ता जो बदल होणार आहे, तर गुरुदेव पोहोचतील त्यांच्या तृतीय स्थानात. मूळ पत्रिकेत गुरुदेव वृषभ राशीला अष्टमेश आणि लाभेश असतात. मग लाभेश असलेला ग्रह जेव्हा तृतीय स्थानात पोहोचतो, तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान. म्हणजे गुरुदेव त्यांना सांगतात तुम्ही परिश्रम करा, मी लाभ देईल. नक्कीच. वृषभ जातकांना त्याचा अत्यंत फायदा होईल. म्हणजे परिश्रमात हार्डवर्क ते करतच होते, त्याला स्मार्ट वर्क मध्ये कन्वर्ट होईल. आणि त्यांच्या केलेल्या कामाची फळं मिळायचा हा काळ आहे. अनेक प्रवास होतील. प्रवासात अनपेक्षितरित्या असं काही घडेल की त्यांना तो प्रवासातून लाभ प्राप्त होईल. त्यामुळे वृषभ जातकांसाठी हे उत्तम आहे. तृतीय स्थानात गेल्यामुळे गुरुदेवांच्या ज्या 3 अमृत दृष्टी आहे, त्यातली एक दृष्टी जाईल सप्तम स्थानावर. सप्तम स्थान हे तुमचं जोडीदाराचं स्थान. मागील काही काळात वृषभ जातक सातत्याने घरात विरोधाभास, विसंवाद असं सहन करीत आहे. त्याच्यात मोठा बदल होईल, एकोपा निर्माण होईल. असं नाही की एका दिवसात अगदी गुडी होईल असंही नाही, पण मागील काळात वृषभ जातक जर एखादं वाक्य बोलले तर त्या वाक्याचा वेगळा अर्थ त्यांचा जोडीदार काढत होता. आता अनेकांना तसे अनुभव असतील, तुमचे अनुभव असले तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आता त्यात बदल घडून येईल. कारण गुरुदेवांची दृष्टी सप्तम स्थानावर पडेल. त्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात एकोपा वाढेल. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि महत्वाची सुद्धा आहे. कसं असताना घरात शांतता असली की माणूस बाहेर प्रगती करतो, नियम आहे. त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या 9म स्थानावर पडेल. 9म स्थान हे भाग्याचं स्थान. भाग्य समृद्ध होईल. म्हणजे आतापर्यंत अडथळ्यांच्या स्थानावर होती. जे काही करायचं तुम्ही परिश्रम करत होता आणि तुम्हाला प्राप्त होत होता, आता भाग्य साथ द्यायला लागेल. आणि जेव्हा माणसाला भाग्याची साथ मिळते तेव्हा माणूस कर्तव्य पूर्ती करतो, कर्तबगारी गाजवतो, जी वृषभ जातक आता करणार आहेत. त्यानंतर 9म दृष्टी पडेल लाभस्थानावर. लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान. एखादी इच्छा पूर्ण होईल, धनप्राप्ती होईल आणि त्यामुळे अनेक अर्थाने वृषभ जातकांना लाभदायक राहील. वृषभ जातकांच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे. मग आता इथे काय होतं ना की शनिदेव वृषभ जातकांसाठी शुभ आहेत. आता त्यांच्या शुभत्वात वाढ होईल. कारण गुरुदेवांची अमृत दृष्टी ही वृद्धी करते. नक्की. त्यामुळे एकाच वेळी शनिदेव पण लाभ देतील, गुरुदेव अजून लाभ देतील. तर अनेक भाग्यवान राशींपैकी एक भाग्यवान रास म्हणजे वृषभ. कारण सगळ्याच राशींना लाभ होईल, पण काही राशी अति लाभदायक आहे. त्यातली एक वृषभ रास. तर वृषभ राशीला असा देखील बेनिफिट होईल. एकंदरीत या काळात वृषभ जातक स्वतः परिश्रम वाढवून, कौटुंबिक ऐक्य साध्य करून, भाग्याची साथ प्राप्त करून, इच्छापूर्ती करून घेऊन धनलाभ प्राप्त करतील. नक्कीच. आणि वृषभ राशीसाठी हाच एक महत्वाचा पॉइंट असतो की त्यांची इच्छापूर्ती होणार आहे का आणि त्यांना आर्थिक मदत या काळात मिळणार आहे का. कारण ती ना अर्थतत्वाची रास आहे, परिश्रमी रास आहे, स्थिर रास आहे. त्या राशीला स्थैर्य, पैसा या गोष्टी महत्वपूर्णच असतात. त्या या काळात त्यांना प्राप्त होणार आहे. नक्कीच. आणि मग आणखी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मिळाव्यात, वाट पाहावी लागणार नाही, असे काही उपाय आहेत का वृषभ राशीसाठी?
वृषभ राशीसाठी आपण 2 पद्धतीने उपाय सांगू. बरं. एक तर अर्थप्राप्ती होणारच आहे, ते अर्थ स्थिर राहावं, कारण त्यांना बरोबर. स्थैर्य हे त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. नक्कीच. तर त्यांनी केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या, बरं. त्याचा त्यांना अत्यंत लाभ होईल. गुरुदेवांचं जेव्हा आपण कारकत्व पाहतो तेव्हा त्याच्यात केळीचं महत्व खूप जास्त आहे, हळदीचं आहे. त्यामुळे आपण त्यांच्या कारकत्वाखालील वस्तूंना जेव्हा योग्य पद्धतीने वापर करतो तेव्हा आपलं भाग्य समृद्ध होतं. नक्कीच. तर वृषभ जातकांनी हे नक्की करावं, त्याचा त्यांना लाभ होईल. लहान मोठे दान करावे. तुम्ही इतरांना काही दिलं की गुरुदेव आनंदित होतात, बरोबर. कारण त्यांचा स्वतःचा देण्याचा स्वभाव आहे. नक्कीच. छोटं मोठं दान करावं, गोड वस्तू, पिवळ्या वस्तू, त्याचा लाभ होईल. केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या, त्याचाही लाभ होईल. नक्कीच. तर वृषभ राशीसाठी येणारा हा जो 4 महिन्याचा काळ आहे तो भरभराट देणारा आहे. आणि हे तुम्ही जे उपाय सांगितले ते अगदी साधे आणि सोपे आहे, जे प्रेक्षकांना अगदी घरच्या घरी करता येऊ शकतात. होय, नक्कीच केले पाहिजे. येस. तर त्यानंतर येते मिथुन रास. तर मिथुन राशीसाठी हे गुरुचं परिवर्तन कसं असणार आहे? मिथुन राशीसाठी विशेष लाभदायक आहे. बरं. आतापर्यंत गुरुदेव त्यांच्या राशीत विराजमान होते, आता ते त्यांच्या धनस्थानात जातील. बरं. अर्थ त्रिकोण पूर्ण होईल. आणि अर्थ त्रिकोण हा महत्वाचा असतोच. नक्की. गुरु हा एकमेव ग्रह असा आहे की तो स्वतःचा अर्थ त्रिकोण पूर्ण करून टाकतो. म्हणजे एखादा त्रिकोण पूर्ण होण्यासाठी 3 ग्रह लागतात, परंतु गुरुदेवांचं वैशिष्ट्य काय आहे, ते एका स्थानात बसतात, 2 त्रिकोणांवर दृष्टी टाकतात आणि पूर्ण त्रिकोण एकटेच पूर्ण करून टाकतात. अरे बापरे. त्यामुळे मिथुन जातकांना खूप मोठा बेनिफिट आहे. दुसरी गोष्ट काय होतं ना, की मिथुन राशीसाठी गुरुदेव हे सप्तमेश आणि दशमेश आहे. बर. सप्तम हे तुमचं जोडीदाराचं, व्यावसायिक पार्टनरचं स्थान, आणि दशम स्थान हे तुमचं कर्मस्थान. कर्म समृद्ध झालं की पैसा येतो, जोडीदार सकारात्मक झाला की पैसा येतो. त्यामुळे हे दोन्ही स्थानं महत्वाची आहेत. बरोबर. धनस्थानातल्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर जाईल. मागील काळात मिथुन जातकांना जाणवलं असेल, नोकरीत विनाकारण त्रास दिला जातो. म्हणजे सहकाऱ्यांकडून, सिनियर्सकडून त्यांच्या केलेल्या कोणत्याही कार्याचं कौतुक नाही. बरं. असं मागील काळात मिथुन जातक सातत्याने सहन करते. म्हणजे त्रास इतका वाढतो कधी कधी त्यांना की त्यांना असं वाटतं आपण जॉब सोडून द्यावा. त्या त्रासातून मुक्तता इथे होईल. बरं. मग आता कसं आहे ना, मी जसं तुम्हाला तेव्हा सांगितलं, या काळात त्यांनी सहकाऱ्यांसोबत आणि बॉस सोबत नातं समृद्ध करून घ्यावं. बरं. मग एकदा ते समृद्ध झालं की ते लॉंग लाईफ त्यांना बेनिफिट देईल. बरं. म्हणजे असं इनडायरेक्ट बेनिफिट खूप असतो. धनस्थानातल्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर जाईल. बरं. अचानक धनलाभ होणं, कौटुंबिक प्रॉपर्टी प्राप्त होणं, इन्शुरन्सचे पैसे प्राप्त होणं, असे अनेक लाभ त्यांना इथून होतील. बरं. आणि नवम दृष्टी दशम स्थानावर जाईल. ओके. कर्म करत असताना भाग्य शेजारी उभा असेल हातात हात घालून. वा. म्हणजे यांनी कर्म करावं, भाग्य म्हणेल तू चल पुढे, हो मी आहे मागे. छान. त्यामुळे मिथुन जातकांना त्याचा देखील भरपूर लाभ होईल. एकंदरीत मिथुन जातकांचा जर आपण विचार केला तर पत्रिकेतील सप्तम स्थान, दशम स्थान, धनस्थान, 6ष्ठ स्थान, अष्टम स्थान हे सगळे त्यांना सकारात्मक होतील. शनिदेवांवर, कर्मस्थानातल्या शनिदेवांवर जी दृष्टी पडेल तर शनिदेव विलंब करत होते. अच्छा. म्हणजे शनिदेव काय करायचे ना, कोणतेही कार्य मिथुन जातकांनी करायला सुरुवात केली की ते थोडं उशिरा व्हायचं. बरं. ते परिश्रम करायचे, फळ उशिरा व्हायचं. तो जो विलंबाचा प्रकार आहे. आणि काही लोकांमध्ये असं असतं की त्यांना पेशन्स नसतात. आपल्याला पाहिजे, हवं याच गोष्टीमध्ये ते अडकलेले असतात. रोज नवं ते हवं म्हणजे मिथुन. अच्छा. तर त्यांना तर खूप लवकर हवं असतं, त्यामुळे त्यांना अधिक लाभ होईल. बर. म्हणजे पेशन्स जे बाळगावे लागत होते ते न बाळगता त्यांचं कार्यसिद्धी पूर्ण होईल. छान. अर्थात मिथुन जातकांना या काळात प्रचंड लाभ आहे. बरं. मग या काळामध्ये मिथुन राशीची लोक जी कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत तर त्यांना अचानक प्रमोशन होऊ शकतं, अचानक धनलाभ होऊ शकतो. भरपूर संधी आहे, कारण की अर्थ त्रिकोण पूर्ण होतोय. 6ष्ठ स्थान नोकरीचं स्थान आलं, तिथे दृष्टी आहे, आणि दशम स्थान कर्मस्थान आहे, तिथे देखील दृष्टी आहे. बरं.
त्यामुळे मिथुन जातकांना ही संधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यांनी त्याचा उपयोग करावा, त्यांची निर्णय क्षमता वाढावी. बरं. यासाठी या काळात आपण उपाय करू शकतो. सोपा उपाय असतो. रात्री हळकुंड एका कागदाच्या पुडीत बांधावी, बरं, उशीखाली ठेवून घ्यावी. खूप सकाळी उठलं की प्रसन्न वाटतं. बरं. सकाळी उठल्यावर गुरुदेवांचे मंत्र म्हणावे, त्याच्यामुळे निर्णय क्षमता वाढते. बरं. आणि ही वाढलेली निर्णय क्षमता मिथुन जातकांना भरभरून यश देते, समाधान देते. गुरुदेवाचे मंत्र जसं तुम्ही म्हटलं, तर एखादी साधा सोपा मंत्र असेल तर नक्कीच. गुरुदेवांचे एकदम सोपे मंत्र. पहिला मंत्र ओम गुरुवे नमः. ओके. हा, की जो केव्हाही आपण सहज अगदी खूप जोरात म्हटलं पाहिजे असं नाही. आपल्यापेक्षा ग्रहांची पॉवर जास्त असते. आपण मनात स्मरण केलं ना तरी ते ओळखतात. त्यानंतर शिव मंत्र जर आपण म्हटले तर त्याचा फायदा सुद्धा गुरुदेवांच्या फळांमध्ये आपल्याला होतो. बरं. कारण भगवान शिव असे आहे की जे सगळ्या ग्रहांना एकत्रितरित्या कंट्रोल करू शकतात. बरं. तर तसं देखील आपण करू शकतो. नक्कीच. तर मिथुन राशीच्या प्रेक्षकांना हा उपाय नक्कीच चांगला मार्ग दाखवेल आणि भरभराट तर त्यांच्या आयुष्यात तुम्ही ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने नक्कीच होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर कर्क रास. तर कर्क राशीसाठी गुरुचं परिवर्तन कसं ठरणार आहे? ते शुभ असणार आहे की अशुभ असणार आहे? सगळ्यात जास्त शुभ ठरणार आहे. बरं. कर्क राशीला गुरुदेव हे मुळातच कारक आहे. म्हणजे गुरुदेव हे कर्क राशीसाठी भाग्येश आहे. बरं. त्यामुळे गुरुदेवांचं शुभ फळ त्यांना प्राप्त होतील. कर्क राशीत गुरुदेव येत आहे. प्रथम स्थानात येणारे गुरुदेव 1000 दोष घालवतात. बरं. आणि तिथे गुरुदेव उच्चीचे झाले. मग इथे काय होतं ना, प्रथम स्थान तुम्ही स्वतः, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं ज्ञान, तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कौशल्य, या सगळ्या गोष्टींना गुरुदेवांनी वृद्धी घडवून आणली. बरं. त्याच्यानंतर त्यांची दृष्टी पंचम स्थानावर जाते. शिक्षण, संतती, प्रणय, ओके, इष्टदेवांचे आशीर्वाद सगळ्यांसाठी शुभ झालेत. बरं. त्याच्यानंतर त्यांची दृष्टी गेली सप्तम स्थानावर. सप्तम स्थान हे तुमचं व्यावसायिक पार्टनर, जोडीदार, कुटुंब, या सगळ्या गोष्टींना गुरुदेवांनी शुभ करून टाकलं. आणि त्यानंतर गुरुदेवांची दृष्टी गेली भाग्यस्थानावर. बरं. भाग्य समृद्ध झालं. जे कराल माती उचलाल सोनं होईल, ही स्थिती कर्क राशीची आहे. म्हणजे सगळ्यात जास्त लाभ होणारी रास आहे कर्क रास. बरं. ह्या कर्क राशीने ना या काळात एक सुंदर उपाय करावा. म्हणजे कसं असतं ना की गजकेसरी योग. आता गजकेसरी योग म्हणजे चंद्र आणि गुरु यांची युती. बरं. आता चंद्राच्या राशीत गुरुदेव आलेच आहेत. म्हणजे निसर्गाने ते काम केलंय. या काळात जर कर्क राशीने असं केलं की रात्री एक छानसं छोटंसं चांदीचं भांड घ्यावं, त्याच्यात स्वच्छ शुद्ध जल भरावं, ईशान्य कोपऱ्यात ठेवून घ्यावं. बरं. सकाळी उठलं आपण फ्रेश चाललो की तिथे आसन टाकून बसावं. रोजची जागा एकच ठेवा. 120 दिवस करा, जबरदस्त प्रभाव मिळेल. बरं. मग पूर्वेकडे तोंड करा. ईशान्याला आपलं चांदीचं भांड ठेवलेलं असेल, आपण पूर्वेकडे तोंड करू शकतो. बरोबर. पूर्व दिशा एक ज्ञानाची आहे. आणि तेव्हा आपण ओम गुरवे नमः एवढे सोपे मंत्र म्हटले 11 वेळा आणि ते पाणी प्राशन केलं किंवा आचमन केलं तर त्याचा प्रचंड मोठा प्रभाव प्राप्त होईल. म्हणजे कर्क राशीने मागच्या काळात जो जो त्रास सहन केला आहे, अत्यंत भावनाप्रधान रास आहे. प्रत्येक गोष्टीचा निर्णय भावनेने घेणार, भावनेनेच विचार करणार, तर त्या राशीला गुरुदेवांचे हे गोचर खूप लाभ देईल. बरं. धनप्राप्ती देईल, मानसिक समाधान देईल, मनासह बुद्धीचा वापर करायची कला देईल. वा. कारण कर्क राशीसाठी अत्यंत सुंदर गोल्डन काळ आहे. तर कर्क राशीने या काळाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आता मी एवढं जेव्हा सगळं चांगलं म्हणते सगळ्या राशींबद्दल, तर त्यांना असं वाटेल की खरंच होईल का? ते त्यांच्या जागी अगदी बरोबर आहे. तर त्यांना मी एक उदाहरण सांगते की 2025 भयंकरच होता. आपण अनुभव घेतला. परंतु शेवटी 15 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर अगदी शांतता वाटत होती. कारण तेव्हा गुरुदेव कर्क राशीत होते. बरं. आणि त्याच राशीत आता गुरुदेव परत जात आहे. आणि त्यावेळी जर आपण असा उपाय केला
तर तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मकता निर्माण होईल. मागील 2026 सुरू झाल्यापासून प्रत्येकच व्यक्तीने त्रास अनुभवला हो. आहे. मग ती रास कोणतीही असो, तर त्यांच्यासाठी हा सुखद काळ ठरेल. छान. तर कर्क राशीसाठी सुद्धा येणारा काळ जो आहे तो सोन्याचे दिवस घेऊन येणारा होय. म्हणायला हरकत नाही. भाग्यवान राशीमध्ये येणारी रास म्हणजे कर्क कर्क रास, रास. त्याच्या खालोखाल कन्या रास, मग वृश्चिक रास आणि मीन रास या विशेष भाग्यवान राशी आहे. बरं. त्याशिवाय वृषभ रास. म्हणजे फायदा सगळ्यांनाच होईल, बर. पण या राशींना जरा जास्त जास्त फायदा फायदा. होईल. कारण गुरुदेव काय करतात, ज्या राशीला कारक आहे त्या राशीला देतात, ज्या राशीला कारक नाही त्यांनाही देतात. बर. हे वैशिष्ट्य आहे. कारण गुरुदेव यांचं कामच असतं की प्रत्येक मुलांना समांतर म्हणायचं. हो, कारण शिक्षक आपल्यासोबत तसंच करतात. शिक्षक तसंच करतात. नक्की. तेच गुरुचे आशीर्वाद म्हणतो आपण त्याला. नक्कीच. त्यानंतर सिंहरास. सिंह राशीबद्दल बोलायचं झालं तर त्या निडर असतात, बरोबर कणखर असतात. बरोबर. तरी सुद्धा गुरुचं राशी परिवर्तन सिंह राशीसाठी कसं असणार आहे? अच्छा, कसं होतं ना की सिंह राशीच्या व्ययस्थानात गुरुदेव जाणार आहे. बरं. व्ययस्थान हे आपण नकारात्मक स्थान मानतो आणि आतापर्यंत सिंह राशीच्या लाभस्थानात गुरुदेव होते. बर. 11वा गुरु हा कायम शुभ मानला जातो. त्यामुळे सिंह राशीला थोडं आंबट गोड फळ आहे. बरं. होतं काय ना की व्ययस्थानात येणारे गुरुदेव व्ययस्थानाची फळं देतील थोडीफार, पण तरी सुद्धा त्याच्यात सकारात्मकता येईल. म्हणजे खर्च होत होता सिंह राशीचा तो होणार आहे, पण आतापर्यंत नकारात्मक कारणांनी होत होता, आता सकारात्मक कारणांनी होईल. बरं. आता होणारा खर्च हा शुभ खर्च असेल. म्हणजे बघा, दवाखान्याचा खर्च अशुभ खर्च, आपण एखादी हौसमौज केली की शुभ खर्च. बरोबर. असं सिंह जातकांसाठी जबाबदारी पूर्तीसाठी आता खर्च होईल. बरं. त्यामुळे खर्च होत राहील, त्याच्यात बदल नाही, फक्त तो सकारात्मक खर्च आपण म्हणू शकतो. सिंह राशीसाठी गुरुदेव हे पंचमेश आहे, पंचम या त्रिकोणाचे स्वामी आहे. बरं. शिक्षण, संतती, प्रणय हे सगळे विषय गुरुदेव ठरवतात. नक्कीच. आणि अष्टमेश आहेत, त्यामुळे अष्टम स्थानाची फळं देखील सिंह राशीला गुरुदेव देत असतात. आता ते व्ययस्थानात जातील, तिथून त्यांच्या 3 अमृत दृष्टी पडतील, चतुर्थ स्थानावर, षष्ठ स्थानावर आणि अष्टम स्थानावर. बरं. मग सिंह जातक गेली अनेक काळ वास्तू सुखाचा विचार करत होते. अचानकरित्या, अनपेक्षितरित्या त्या गोष्टीला स्पीड प्राप्त होईल, ते स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने चालायला लागतील. फक्त इथे काय होतं ना, यापूर्वी जेव्हा गुरुदेव व्ययस्थानात जायचे तर ते 12 महिने राहत होते. बरं. म्हणजे त्या काळात वास्तुपूर्ती होऊन जायची. आता 120 दिवस आहे, त्यामुळे पूर्ण वास्तुपूर्ती होईल का, तर ती शक्यता थोडी कमी होऊन जाते. बरं. कारण काळ कमी मिळाला. परंतु गुरुदेव जे काही देतील ते वेगात देतील. बरं. तर वास्तुपूर्ती किंवा वास्तूला सुरुवात होणं किंवा वास्तूचं नूतनीकरण होणं किंवा वास्तूसाठी इन्व्हेस्टमेंट होणं, कसं होतं ना, जेव्हा वास्तुयोग निर्माण होतो तेव्हा प्रत्येक वेळी काही माणूस वास्तू विकत घेत नाही. हो. मग वास्तुयोग झाल्यावर यातील एक घटना घडते. बरं. तर तसा योग निर्माण होईल. आईसोबत गेले अनेक दिवस सिंह जातक बोलायला वेळच नव्हता, कारण त्यांच्यासाठी जी ग्रहस्थिती होती ती अशी होती की रोज सकाळी उठा आणि कामाला सुरुवात करा. बरं. हार्डवर्क प्रचंड चालू होतं गेल्या काळात सिंह जातकांचं. त्याच्यात एक त्यांना स्थैर्य प्राप्त होईल, त्या आईसोबत बसू शकतील. नोकरीच्या ठिकाणी त्यांचा संघर्ष सुरू होता. हे लोक राजा लोक आहे, त्यांना कान गोष्टी अजिबात आवडत नाही. बरोबर. की ही असं बोलली, ते तसं बोलले, या गोष्टी त्यांना मानवतच नाही. की जो प्रकार त्यांच्या ऑफिसमध्ये सुरू होता, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता तुम्हाला काय अनुभव आहे तुम्ही कमेंटमध्ये मॅडमला सांगू शकता. नक्कीच. त्याच्यात आता बदल घडून येईल. मग या काळात सिंह जातकांनी काय करायचं की आपल्या सहकाऱ्यांशी मैत्री वाढवून घ्यायची या 120 दिवसांमध्ये. मग हे 120 दिवस जरी संपले तरी त्यांना ऑफिसमध्ये तो त्रास होणार नाही. बरं. गेले अनेक दिवस त्यांचे प्रमोशन अडकलेले होते, म्हणजे कॅपेबल असूनही मिळत नव्हते, की त्यांचा अधिकार होता आता प्रमोशन मिळावा पण नाही मिळाला.
त्यांना अचानक प्रमोशनचे योग निर्माण बरं. होतील किंवा वातावरण निर्मिती पूर्ण होऊन जाईल प्रमोशनसाठी आणि ती खूप सकारात्मक बाब ठरेल. बरं. त्याशिवाय गुरुदेवांची नवम दृष्टी अष्टम स्थानावर पडते. तर सिंह जातकांना जे अडथळ्यांचा सामना ते सातत्याने करतायत त्यात बदल घडून येईल. बरं. सकारात्मकता निर्माण होईल आणि सिंह जातक प्रगती करू शकतील. ते राजा लोक आहेत, स्वतःच्या परिश्रमाने स्वतः प्रगती करतात. बरं. अडथळे कमी झाले तरी प्रगती घडून येते. बरोबर. तशी त्यांची प्रगती आता घडणार आहे. त्यामुळे सिंह जातकांसाठी हा काळ अतिशय योग्य आहे. बरं. पण काही वेळा कसं होतं की प्रमोशन होता होता थांबतं. मग अशा वेळी ग्रहाची स्थिती तर ती असतेच, पण काही लोकांचं पण कटुता असते किंवा भांडणं असतात, तर त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी घडत असतात. तर सिंह राशीचा अपेक्षा भंग होऊ नये, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की प्रमोशन होईल, तर ते होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही कुठला उपाय त्यांना सांगू इच्छिता? खूप छान प्रश्न विचारला. कारण कसं होतं ना, खरंच अपेक्षा भंग झाला की त्रास होतो. त्यांनी अनेक काळ मेहनत केलेली असते, जबाबदाऱ्या उचललेल्या असतात, करून दाखवलेलं असतं, खूप वेळा त्याच्यासाठी तहानभूक विसरलेले असतात. बरोबर. मग अशा वेळी जर आपली संधी नाकारल्या गेली तर कुणालाही वाईट वाटतं. बरोबर. तर सिंह जातकांनी काय करावं ना, की प्रकाश हा सिंह जातकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. सूर्याला अर्थ द्यायला तर आपण त्यांना नेहमीच सांगतो. या काळात त्यांनी काय करावं, सकाळी दिवा लावावा प्यायच्या पाण्याच्या जवळ. बरं. दिवा लावताना गुरु मंत्र म्हणावे, रवी मंत्र म्हणावे. त्यांना त्याचा अतिशय लाभ होईल. कारण गुरु आणि रवी हे तसे मित्र आहे, त्याचाही त्यांना लाभ होईल आणि त्यांची अपेक्षापूर्ती होईल. त्यामुळे त्यांनी हा उपाय नक्की करावा. पिवळ्या वस्तू जेवणात वाढवाव्या, पिवळ्या वस्तूंचं दान करावं. हे उपाय सगळ्यांनाच लाभदायक ठरतं. कारण पिवळ्या रंगाचं आणि गुरुदेवांचं अत्यंत जवळचं नातं आहे. बरोबर. कारण कितीही ग्रह परिस्थिती बदलली तरी माणसं शेवटी तीच राहतात. तर माणसांच्या हातातच सर्व असतं. म्हणून तुमचाही अपेक्षा भंग होऊ नये तर मॅडमनी सांगितलेले हे उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि आपले अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर त्यानंतर आहे कन्या रास. तर कन्या राशीसाठी सुद्धा हे गुरुचं परिवर्तन 4 महिन्यासाठी किंवा येणाऱ्या काळात कशा पद्धतीचं असणार आहे? कन्या राशीसाठी गुरुदेव हे मुळात चतुर्थ स्थानाचे आणि सप्तम स्थानाचे अधिपती आहे. कन्या राशी अत्यंत भाग्यवान ठरेल. कारण चतुर्थेश जाईल लाभस्थानात, सप्तमेश जाईल लाभस्थानात. लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतो. कारण ब्रह्मदेवाने त्यांना शाप देऊन ठेवलेला आहे. बरं. की तुम्ही लाभस्थानात शुभ फळं द्यावी. आणि 11वा गुरु हा सगळ्यात अधिक शुभ मानला जातो. बरं. त्यामुळे कन्या जातक हे अत्यंत भाग्यवान ठरतील. गेल्या अनेक काळातील त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्णत्वास जातील. बरं. छोट्या छोट्या गोष्टी, एखादी जुनी मैत्रीण भेटणं, पैसा प्राप्त होणं, वास्तू प्राप्त होणं, वाहन प्राप्त होणं, त्यांनी स्वप्न पाहावी आणि पूर्ण करून घ्यावी. बरं. असा काळ आहे. विशेषतः कन्या जातक जर क्रिएटिव्ह कार्यात असतील, मीडियाशी संबंधित असतील, तर या काळात त्यांची प्रचंड प्रसिद्धी वाढेल. कार्य 4 पट वेगात होईल. त्यांची बुद्धी कौशल्य वाढेल, ज्ञान कौशल्य वाढेल आणि त्यामुळे कन्या जातकांसाठी सुखद काळ आहे. त्याचा त्यांनी पूर्ण उपयोग करून घ्यावा. बरं. तर गुरुदेव ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की धन देतात, धनलाभ देतातच आणि ज्ञान वाढवतात, सगळ्या गोष्टींनी भरभराट करतात, त्याच पद्धतीने जर आपल्याला फेम हवा असेल, तर प्रसिद्धी हवी असेल, तर ते सुद्धा देतात गुरुदेव? प्रत्येक वेळी नाही, पण आता जे लाभस्थानात गुरुदेव कन्या राशीला आहे, तर लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान आणि तिथून पंचम दृष्टी जाते तृतीय स्थानावर. आणि त्यामुळे विशेषतः कन्या जातकांना अधिक प्रसिद्धी मिळेल. बरं. गुरुदेव प्रसिद्धी कशी देतात, म्हणजे प्रसिद्धीचे न प्रकार असतात. रविदेव जेव्हा प्रसिद्धी देतात तेव्हा ते तुम्हाला मोठं पद देतात. बरं. चंद्र जेव्हा प्रसिद्धी देतो तेव्हा जनमानसात तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. बरं. आणि गुरुदेव जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी देतात तेव्हा तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. बरं. म्हणजे प्रसिद्धीचे सुद्धा ग्रहाप्रमाणे प्रभाव बदलतात. तर इथे गुरुदेव प्रसिद्धी देतात, परंतु ती प्रसिद्धी अशी असते की जनमानसात तुमच्या प्रती आदर निर्माण होतो आणि ती खूप मोठी बाब असते. ती कन्या जातकांना या काळात प्राप्त होणार आहे.
लाभस्थानातल्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तृतीय स्थानावर पडेल. बर. नवीन क्रिएटिव्हिटी, नवीन कौशल्य, मीडिया सेक्टर हे सगळे प्रगल्भ होतील. बरं. सप्तम दृष्टी पंचम स्थानावर पडेल. शिक्षणात यश मिळेल. विशेषतः टेक्निकल किंवा मेकॅनिकल सेक्टरशी संबंधित विद्यार्थ्यांना अधिक यश मिळेल. बरं. त्याच्यानंतर संततीची इच्छुक जोडप्यांना संतती प्राप्त होईल. विवाह इच्छुक किंवा तुम्हाला एखादं प्रेमविवाह ज्यांची करण्याची इच्छा असेल त्यांच्या आयुष्यात तसा जोडीदार येईल. बरं. त्याशिवाय सप्तम स्थानावर सुद्धा गुरुदेवांची दृष्टी आहे. त्यामुळे विवाह ठरणं आणि फलद्रूप होणं या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. बरं. अशा अनेक अर्थाने कन्या राशीसाठी हा काळ खूप भाग्योदयाचा आहे. बरं. मग याच्यात ज्यांची इच्छा आहे ना की आपलं विवाह ठरावा त्यांनी हळदी सोबत कुंकू देखील वापरावं. बरं. एक गंमत अशी झाली आहे की गुरुदेव ज्या दिवशी राशी परिवर्तन करणार आहे त्या दिवशी मंगळ ग्रह स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत आहे. बरं. त्यामुळे त्यांचा देखील शुभ प्रभाव आहे. आणि जर विवाह ठरावा ही इच्छा असेल बघा आपण नेहमी हळदी कुंकू लावतो. का लावतो त्याचं कारण ज्योतिषशास्त्रात आहे. बरं. कोणत्याही पुरुषाच्या पत्रिकेत वैवाहिक सुख ठरवणारा ग्रह म्हणजे शुक्र. बरं. सौभाग्याचं कारक कुंकू आहे. नाही तर त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. तसंच स्त्री कुंकू का आहे ते सांगते. तर तसंच स्त्रीच्या पत्रिकेत वैवाहिक सुख ठरवणारे ग्रह दोन, एक मंगळ आणि दुसरा गुरु. बर. हा. आणि हळदी कुंकू लावताना किंवा बोलताना कायम आपण पहिले हळदी म्हणतो मग कुंकू म्हणतो. सौभाग्याचं कारकत्व जरी कुंकूकडे असलं तरी आपण पहिले शब्द वापरतो हळदी, दुसरा शब्द वापरतो कुंकू. बर. कारण हे वैवाहिक सुख ठरवणारे ग्रह आहे गुरु आणि मंगळ. मग गुरु म्हणजे हळदी आणि मंगळ म्हणजे कुंकू. बर. लाल रंग. छान. म्हणजे हे आपल्या ग्रंथांमध्ये आहे. आश्चर्यकारक आहे. त्या काळात ऋषीमुनींचे किती खोल विचार होते. बरोबर. तर ते हळदी कुंकू. कन्या विवाह इच्छुक व्यक्तीने सूर्याला अर्घ देताना त्याच्यात कुंकू टाकलं, हळदी कुंकू लावलं, या काळात पटकन विवाह जुळून येईल. बरं. आणि महत्वाची बाब म्हणजे जोडीदार हा तुमच्या मनासारखा असेल. तुमचे लॉंग लाईफ रिलेशन छान असतील. बरं. कारण जेव्हा शुभ ग्रह स्थितीत एखादी घटना घडते तेव्हा त्याचे शुभ प्रभाव हे दीर्घकाळ असतात. संतती इच्छुक असाल तर संतती प्राप्त होईल. बरं. म्हणजे तुम्ही मागा काय हवंय ते. बरं. ग्रह तुम्हाला देणार आहेत. बरं. तर कन्या राशीसाठी एकंदरीतच चांगल्या गोष्टी गुरु परिवर्तनामुळे घडणार आहे. पण ह्या कायम स्वरूपी टिकून असणार आहे की मग त्या टिकून राहाव्या यासाठी कोणते उपाय करता येईल? कसं असतं ना की या काळात जर आपण योग्य उपाय करून घेतले तर ते जास्त दीर्घकाळ लाभ देतात. जसं मी आता हळदी कुंकू सांगितलं. बरं. त्याचा उद्देशच हा की पंचम स्थान आणि सप्तम स्थान सक्रिय होणार आहे. म्हणजे विवाहाशी संबंधित प्राबल्य वाढावं, वैवाहिक सौख्य वाढावं ते आपण करू शकतो. आणि दीर्घकाळ उपायासाठी तुम्ही एक करू शकतात. कसं असतं ना की प्रत्येक ग्रहाचा एक अंक असतो. त्या अंकाचा आपण वापर करू शकतो. आता माझ्याकडे एक जातिका, ती जळगावचीच, तिला CA व्हायचं होतं पण खूप प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी ती अपयश, कारण ती परीक्षा खूप कठीण असते. मग ती जेव्हा आली तर तिला मी छानपैकी सांगितलं या मनगटाच्या ज्या 3 रेषा असतात तिची पत्रिका होती, विश्लेषण होतं, त्यामुळे मी तिला व्यवस्थित अंक काढून दिला की तू इथे लिही, रंग सांगितला कोणत्या रंगाने, आणि मग अभ्यासाला बैस. बरं. 2च दिवसात तिचा फोन की मला अभ्यासात माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. त्याच्यानंतर ती यशस्वी पण झाली. मग तसं प्रत्येक पत्रिकेप्रमाणे आपण करू शकतो. पण आता इथे जर आपल्याला सगळ्यांसाठी उपाय द्यायचे आहे मग कन्या नाही 12 राशींनी हा उपाय करावा. खूप लाभ होईल. पिवळ्या रंगाचं पेन घ्या किंवा हळदी भिजवून कापसाच्या काडीने आपण अंक लिहू शकतो. तसं सुद्धा लिहिलं तर चालेल पण पेन थोडं जास्त वेळ राहतो. तो पेन उजव्या हातात धरायचा, डाव्या हाताच्या मनगटाच्या या मधल्या 3 रेषाच्या सेंटरला बारीक अक्षरात लिहून घ्यायचे 3. गुरुच्या अखत्यारीतील सगळे विषय तुम्हाला भरभरून प्राप्त होतील. म्हणजे हे जे काही उपाय जसं आपण अगोदर सांगितलं की चांदीच्या भांड्यात पाणी घेणं आणि सकाळी ते आचमन करणं किंवा तीर्थ म्हणून प्राशन करणं, तो उपाय सगळ्या राशींना चालतो. हा दुसरा उपाय सगळ्या राशींना चालतो. मग इथे आपण फक्त 3 अंक घेतलेला आहे.
की ज्याच्यामुळे गुरुच्या अखत्यारीतील सगळे विषय ओके. म्हणजे जन्म, शिक्षण, विवाह, योग्य मार्गाने अर्थार्जन या सगळ्या गोष्टीत सकारात्मकता निर्माण होते. बर. तर सगळ्या राशी हे करू शकतात. विशेषतः हे 120 दिवस असे उपाय जेव्हा करतील लोक, तेव्हा त्यांना खूप चांगला प्रभाव प्राप्त होईल. बरं. हे जे तुम्ही उपाय सांगितले त्याची कोणती योग्य वेळ आहे का करण्यासाठी? असे उपाय जे असतात आपले ते मुख्यतः असं अपेक्षित असतं की सकाळी तुम्ही झोपेतून उठलात, आंघोळ वगैरे झाली की मग हा उपाय करावा. बरं. आणि मागच्या वेळी आपण ते शिवसरोदयचा उपाय सांगितलेला, तो अनेकांनी केला असेल. तो ज्यांनी केला असेल त्यांनी कमेंट करावं. मी आज तो उपाय सांगणार नाही, बरं. कारण आपण मागच्या वेळी तो सांगितलेला आहे. किंवा आम्ही काय उपाय सांगितला होता तो सुद्धा लिहावा, म्हणजे पुढच्या वेळी आपण अजून जास्त चांगले आणि सोपे उपाय नक्की देऊ. नक्कीच. तर नक्कीच कन्या राशीसाठी सांगितलेले उपाय आणि जो उपाय तुम्ही सांगितला तो सर्व राशींना सुद्धा लाभदायक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनी तो करून बघावा आणि त्याचे अनुभव सुद्धा शेअर करावे.